आरपीएफ जवानाकडून रेल्वेत चहा विकणाऱ्या तरुणाला अमानुष मारहाण। जालना रेल्वे स्टेशन येथे घडली घटना। चहा विकणाऱ्या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। संबंधित आरपीएफ जवानाला निलंबित करा, आईची व परिवाराची मागणी। जालना रेल्वे स्टेशन परिसरात दिवसांदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चाललेल्या आहे। याकडे रेल्वे विभागाच्या पोलीस विभागाने वेळीच लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावी, कारण या जालना रेल्वे स्टेशन म्हणजे मराठवाड्याची शान आहे। या रेल्वे स्टेशनवरून कित्येक रेल्वे गाड्या रोज ये-जा करतात, त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठी वर्दळ असते आणि या प्रवाशांना सुविधा पुरवण्यासाठी अनधिकृतपणे पूर्णा येथील एका बापाचं छत्र नसलेला तरुण आपल्या आईचा व परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी रेल्वेमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करतो। त्याच्याकडे अधिकृत परवाना सुद्धा आहे। रेल्वे विभागाचा मात्र या तरुणाने काहीही देणं घेणं केलं नाही, म्हणून आरपीएफ जवानांनी त्याला काल दिनांक 18 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अमानुषपणे मारहाण केली आहे। ही मारहाण एवढी भयंकर होती की या तरुणाच्या अंगावर पूर्णतः मारहाणीचा खुणा आहे। सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे। या तरुणाने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की माझी कुठलीही चुकी नसताना नरसापूर जाणाऱ्या सुपर एक्सप्रेस गाडीमधून मला उतरवले व 7 ते 8 घंटे लॉकअपमध्ये ठेवले। मला 3 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत आरपीएफचे जवान ASI वानखेडे यांनी अमानुषपणे मारहाण केली आहे। यावेळी त्या ठिकाणी आरपीएफचे विजय वाहक व कॉन्स्टेबल बिपिन हे सुद्धा उपस्थित होते। मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या आईने व इतर नातेवाईकांनी तसेच सामाजिक संघटनांनी सुद्धा संबंधित ASI वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच जी आरपीएफ पोलिसांनी सुद्धा या परिवाराची कुठलीही तक्रार अद्यापर्यंत घेतली नसल्याचा आरोप या परिवाराने केला आहे। काय घटना घडली होती? काय नाही सर, मी ट्रेनमध्ये चाय कॉफी विकत होतो। वाघ साहेबाचा फोन आला, कोर्टाला गेलतो तिकडं संभाजीनगरला। तिथून वाघ साहेबाला फोन लावलो, फोन उचलणं चालतं तिकडं। मग रिटर्न मला जालन्याला आलो, जालन्याला आरपीएफ नव्हतं, मग ऑफिसला नेलं मला। तिथं 3 वाजता उतरलं, तिथं 9 वाजेपर्यंत बसलो होतो सर, वाघ साहेबाची वाट बघत। वाघ साहेब पण आलं नाही, त्याच्यामुळे मी दुसरी केस बनवू लागलो सर। तिथं वानखेडे साहेब आलं, मला थांबले मारणं सुरू केलं मला। का मारलं? काय कारण? या सुंदरी पट्ट्यानं मारलं। काय कारण मारायचं कारण? कारण काय की सर ते माहीत नाही, ते येऊन विनाकारण मारलं होतं मला। तिथं आलं, थांबलं म्हणलं काय करायला। मी म्हणलं सर चाय कॉफी विकतो मी, तू गोटू पूर्ण येऊन येतोस का म्हणून? पूर्ण येऊन जालन्यापर्यंत कशाला आलास म्हणून? ये कशाला चालास म्हणून? मारणं चालू करायला ऐकणं चले सर। म्हणलं दुबारा येत नाही, येत मारणं चालू करायला रे ते, इकडं यायचं नाही म्हण। पूर्ण होऊन इथपर्यंत कशाला आलास म्हण तू? कुठल्या ठिकाणी मारलं तुला? कुठल्या ठिकाणी? कोणत्या रेल्वे स्टेशनला मारलं? जालन्याला पोलीस स्टेशन, आरपीएफ वाल्यानं। आरपीएफ। काय नाव आहे तुझं? वानखेडे साहेब। तुझं नाव काय? अजय। पूर्ण नाव सांग। अजय मिमरोड। कुठला आहे रहिवासी? पूर्ण। काल आई काय घटना घडली? काय मागणी तुमची? पोराला माझ्या खूप मारलेला आहे आणि काल ते कामावर आला होता, त्याच्यावर केस झाली होती। केसला ते गेला होता, मी म्हणले त्याला जाय म्हणलं, तर माझी तब्येत खराब झाली तर त्यांनी रिटर्न वापस आला। त्यांनी फोन लावल्यानं चाय विकत होता त्याने ट्रेनमध्ये, का त्यानं चोरी करत नव्हता, काही नाही, त्यानं कामच करत होता। तर त्याला दुनियाचं मारले, त्याला उतरून सकाळी त्याला 3 वाजेपासून उतरवलं तर 9 वाजेपर्यंत त्याला तिथंच उपाशी होता। त्याला जेवण नाही, काय नाही, त्याला मारलं दुनियाचं। आम्हाला नंतर फोन आला आणि एखादी त्याला मारून टाकलं असतं तर काय झालं असतं आम्हाला? त्याला वाघ साहेबांनी मारलं, वानखेड साहेबांनी। आता तुमची मागणी काय आहे? आम्हाला केस करायचं आहे, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला। माझं लता आहे, लता मिमरू। दादा काय मागणी तुमची? काय घटना घडली? अजय मिमरोडला मारहाण झालेली आहे आरपीएफ जवानाकडून।
आणि ते ऑन ड्युटीमध्ये त्याला बेदम मारहाण केलेली आहे त्यांनी. आणि त्याला ते उदरनिर्वाह करण्यासाठी ते ट्रेनमध्ये चहा कॉफी विकतो. त्याला धरून एवढा मारला त्याला की त्याला सूज आलेली आहे सगळं डोक्यात तिकडं आणि त्याला न्याय भेटला पाहिजे. आणि जे कर्मचारी तिकडं ऑन ड्युटीवर होते त्यांनी त्याला धरलं नाही का, शासकीय कर्मचारीला कसं काय मारतं तुम्ही, काय आहे काय नाही ते कळलं पाहिजे आणि त्याला न्याय भेटला पाहिजे. काय नाव आहे तुमचं? अजय परदेशी. काय सांगाल, काय घटना घडली? ते माझ्या आत्याचा मुलगा ट्रेनमध्ये चाय कॉफी विकतो. अजय संजय बिंबरोट नाव आहे त्याचं. हे माझी आत्या आहे, म्हणजे यांचे हजबंड वारलेले आहेत, तर ते घरामध्ये मोठं आहे, त्याच्यावर घर चालतो सगळं. तर विजयकुमार वाघ साहेब यांनी धरले होते त्याला चाय कॉफी विकताना. मग कोर्टाची तारीख दिली आणि टी सीवाल्याकडून परत 600 रुपयाची पावती बनवली आणि दुसऱ्या दिवशी कोर्टाला ये म्हणा संभाजीनगरमध्ये. तो संभाजीनगरला आला, पण सचखंडला आला होता तो. मग ते साहेबांनी त्याला फोन केलं, त्याने पण कॉल केला होता, साहेबांनी काय फोन उचलला नाही. मग हे चालल्या गेलं परत ना 2च्या गाडीला. तर मग साहेबांना फोन लावले जालन्यामध्ये की भाई असाचा मुलगा आहे मला चाय कॉफी विकणारा, त्याला उतरून घे. तर जे साहेब होते एक, तर त्यांनी कॉलर पकडून खाली आणलं, आरोपीसारखं आणलं, ऑफिसमध्ये बसवलं, RPFच्या ऑफिसमध्ये जालन्यामध्ये. आणि 3 वाजता धरलं होतं त्याला. तर 3 ते 9पर्यंत ते उपाशीच होता. मग नंतर वानखेडे साहेब आले, त्यांनी म्हणले काय कसं काय असं तसं, त्याला म्हणजे असं बोलले, डायरेक्ट मारहाणं चालू केलं. तो पूर्ण इथपर्यंत कसं काय आला म्हणा. मग ह्याने सांगितलं की बाबा मी चाय कॉफी विकतो, मला वाघ साहेबांनी तारीख दिली होती संभाजीनगरला. तर मी कोर्टाला गेलो होतो, पण साहेबाचं माझं काही कॉन्टॅक्ट झालं नाही. तर त्याच्याबद्दल मी म्हणजे माझ्या आईचा फोन आला की माझी आत्या आहे, त्यांची आई आहे, तर यांची तब्येत खराब झाली होती. तर आता घरचा मुलगा तोच मोठा आहे, सगळं घर त्याच्यावर चालतो. ते आत्याचा कॉल आला, मग ते गाडीमध्ये बसलं, पाहिजे आईची तब्येत खराब झाली, तर त्याला उतरून घेतले साहेब. आणि साहेब लोक आले. मग तिकडं 7-8 घंटे उपाशी होता ते मुलगा, माझ्या आत्याचा मुलगा अजय बिंबरोट. आणि ते साहेब आले, वानखेडे साहेब, कारण नशे होते ते नशेमध्ये. आता कोणता नशा होता ते माहीत नाही मला. कुठला आहे तू पूर्णमधले इकडं कसं काय आला, डायरेक्ट बेदम मारहाण चालू केलं सुंदरीनं. त्याच्यावर कारवाई व्हावं सर. आम्हाला न्याय आम्हाला भेटला पाहिजे. न्याय भेटला पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. त्याला निलंबित करण्यात यावा आणि जे न्याय झाला पाहिजे आम्हाला. काय नाव आहे तुमचं? माझं विकी अनिल पवार.